त्यामध्ये जे सेक्शन्स आहेत 326, 387, 342, 294, 506, 120 ब त्यासह 39-44 महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 आणि त्यानंतर 143-1 भारतीय न्याय संहिता आणि 18-19 ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन अँड टिश्यूज ऍक्ट. ह्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 8 आरोपी निष्पन्न झाले, त्यातले 6 सावकार आहेत. हे सर्व आरोपी अरेस्ट केलेले आहेत. त्यानंतर किडनी काढण्यासाठी जो एक एजंट होता सोलापूरचा रामकृष्ण सुंचू याला सुद्धा अरेस्ट केलेला आहे आणि यांना दुसऱ्या देशामध्ये घेऊन जाणारा आणखीन एक पंजाबचा हिमांशू भारद्वाज यालाही अरेस्ट केलेला आहे. त्यानंतर अजून तुम्ही सर्वजण न्यूजपेपर वाचत असाल, शासनाच्या आदेशान्वये यामध्ये एसआयटी तयार केलेली आहे. एसआयटीचं लीड मी स्वतः करत आहे. या केसमधून आपण आपल्या काही टीम दिल्लीमध्ये, काही चेन्नईमध्ये, काही कोलकाता या ठिकाणी पाठवलेल्या आहेत की या ठिकाणी ऑपरेशन करणारे डॉक्टर दिल्लीवरून यायचे आणि ज्या ठिकाणी आता या काही ऑपरेशन्स हे कंबोडियामध्ये झालेत आणि काही चेन्नईमध्ये झालेले आहेत. तर चेन्नईचे जे डॉक्टर आहेत त्यांना सुद्धा अटक करण्यासाठी आमची टीम त्या ठिकाणी आहे. म्हणजे जो तपास आहे तो अतिशय फास्ट वेगाने चालू आहे. न्यूजपेपरमध्ये तुम्ही सुद्धा वाचत असाल. त्यानंतर रोशनला न्याय देण्यासाठी जे रोशनचे पैसे गेलेले आहेत, जमीन ट्रॅक्टर गेलेला आहे, तर ह्या आरोपींच्या अकाउंटवरचे जे पैसे आहेत ते पूर्णपणे गोठवलेले आहेत. त्याबाबतची पुढची जी कार्यवाही आहे ती न्यायालयाच्या आदेशान्वये करण्यात येणार आहे. त्यासाठी जी काही मदत लागणार आहे ती मदत संबंधी चर्चा झालेली आहे. पोलीस विभागाकडून ते रक्कम रोशनला मिळण्यासाठी जे काही मदत लागणार आहे त्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सकारात्मक आहे.